नमस्कार मित्रांनो, मी धनश्री पाटील गोवर्धन क्लासेस स्टडी मॅथमॅटिक्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजच्या लेक्चरची सुरुवात आपण गणेश वंदनाने करणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मेदेव सर्वकार्येषु सर्वदा. आपण ॲडव्हान्स लेवल फर्स्टमध्ये 3rd, 4th, 5th अँड 6th स्टँडर्डचा कंबाईन सिलेबस पाहत आहोत. ज्या इंडेक्समध्ये मी तुम्हाला जवळजवळ 20 चॅप्टर सांगितले आहेत. आपण नंबर सिस्टम फर्स्ट, नंबर सिस्टम 2 आणि HCF LCM अशा प्रकारे आपण कंप्लीट करत आलो आहोत. आपण आता HCF LCM हा चॅप्टर पाहत आहोत. यामध्ये आपण 8 पर्यंतचे डिव्हिजिबिलिटीचे टेस्ट पाहिलेली आहे. आज आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट बाय 9 पाहणार आहोत. बघा, अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 9 इफ द सम ऑफ द डिजिट्स ऑफ अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 9. 3 आणि 9ची डिव्हिजिबिलिटी सेम असते हे मी तुम्हाला आधीच सांगते. जर तुम्ही 3ची डिव्हिजिबिलिटी बघितली असेल, त्याची प्रॅक्टिस केली असेल, तर 9ची डिव्हिजिबिलिटी लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला स्ट्रगल करावं लागणार नाही. दिलेल्या नंबरमध्ये जेवढे डिजिट आहेत त्या सर्व डिजिटची सम करायचे आणि त्या समला जर 9 डिव्हिजिबल असेल तर तो नंबर 9ला डिव्हिजिबल असतो. ठीक आहे, आपण एक्झाम्पल पाहून क्लिअर करूयात जसं आपण नेहमी करतो. एक्झाम्पल फर्स्ट, 1 digit number, obviously 9 is a 1 digit number. 2 digit number, all multiple of 9. टेबल घ्यायचं आहे 9चा 90 पर्यंत, 10 to 99 पर्यंत. 9 to 90 हे 2 डिजिट नंबर्स आहेत 9चे. 9 plus 9 99 आणि हा एक्स्ट्रा एक नंबर आपल्याला मिळतो. हे लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. टेबल आपल्याला सर्वांना येत असतात, त्यामुळं 2 डिजिटसाठी काही आपल्याला वेगळे ट्रिक्स यूज करायची गरज पडत नाही. त्यानंतर आपण पाहणार आहोत 3 डिजिट नंबर्स. ओके, 3 डिजिट नंबरमध्ये आता आपल्याला रूल अप्लाय करायचा आहे. रूल असा आहे, दिलेल्या डिजिटला जर 9 डिव्हिजिबल असेल तर त्या नंबरला 9 डिव्हिजिबल असतो. 133 गिवन नंबर, सो ॲडिशन 1 + 3 + 3 इज इक्वल 7. 7 इज नॉट डिव्हिजिबल बाय 9. दॅट मीन 133 इज नॉट डिव्हिजिबल बाय 9. इतकं सोपं असतं हे. सेकंड एक्झाम्पल पाहूयात. 783, दॅट मीन्स 7 + 8 + 3 इज इक्वल 18. 18 इज डिव्हिजिबल बाय 9. दॅट मीन 783 इज डिव्हिजिबल बाय 9. नेक्स्ट 4 डिजिट नंबर्स. 4 डिजिट नंबर पाहायचं आहे. 4 डिजिट नंबरमध्ये मी एक नंबर घेतलेला आहे 1432. ॲडिशन होते त्याची 1 + 4 + 3 + 2 इज इक्वल 10. 10 इज नॉट डिव्हिजिबल बाय 9. दॅट मीन 1432 इज नॉट डिव्हिजिबल बाय 9. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल 9801. 9 + 8 + 1 + 0 + 1 इज इक्वल 18. 18 इज डिव्हिजिबल बाय 9. दॅट मीन 9801 इज डिव्हिजिबल बाय 9. अशा प्रकारे 9ची डिव्हिजिबिलिटी खूप सोपी आहे. 3ची जर तुम्ही केली असेल तर तुमच्या लक्षात 9ची डिव्हिजिबिलिटी पटकन येईल. तुम्ही मागचे लेक्चर पाहून घ्या आणि डिव्हिजिबिलिटी 3ची पाहून घ्या, तुमच्या हे पटकन लक्षात येईल. आता आपण 10ची डिव्हिजिबिलिटी पाहणार आहोत. अगदी सोपं आहे. ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0 असतो त्याला 10ने डिवाइड करता येतं. Rule is a number is divisible by 10 if the digit in the ones place is 0. कोणत्याही नंबरच्या वन्स प्लेसला 0 असेल तर त्या नंबरला 10ने डिवाइड करता येतं. 1 डिजिट ऑब्वियसली नॉट अवेलेबल. 10 हा 2 डिजिट नंबर आहे, त्यामुळे त्याला कोणतेही 1 डिजिट डिव्हिजिबल असेल का? नाही, कोणतेही तो 1 डिजिटला डिव्हिजिबल असणार नाही. 2 डिजिट नंबर 10 to 90, 99 पर्यंत 10 to 10, 20, 30 हे सगळे नंबर जे आहेत 10चा टेबल तो काय आहे? डिव्हिजिबल बाय 10 आहे. खूप इझी आहे. 3 डिजिट नंबर कोणत्याही नंबरच्या युनिट प्लेसला फक्त 0 लिहायचं आहे आणि नंबर तयार करायचे आहेत. रूल एक्झाम्पल घेतल्यामुळं रूल लक्षात राहतो, हे तुम्हाला मी वारंवार सांगत आलेले आहे. तुम्ही एक्झाम्पलची प्रॅक्टिस करा. अशा प्रकारे वेगवेगळे 1 डिजिट, 2 डिजिट, 3 डिजिट, 4 डिजिट एक्झाम्पल घ्यायचे आहेत. हे करण्यापाठीमागचं इंटेन्शनही तितकाच महत्त्वाचं आहे. या नोट्स तुमचं बेसिक मॅथ्स
तुमच्या बेसिक कन्सेप्ट इतकं क्लिअर करतं की तुम्ही कधीही हे विसरू शकत नाही. म्हणून हे इतक्या डीपली करायचं आहे, एकदाच करायचं पण इतकं परफेक्ट करायचं की ते लाईफ टाईम आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. नेक्स्ट वन 4 डिजिट नंबर्स. अगेन वन्स प्लेसला फक्त 0 लिहायचे आहेत आणि नंबर तयार करायचे आहेत. नेक्स्ट इज द 11. 11ची डिजिबिलिटी जरा मोठी आहे आणि थोडी किचकट आहे, पण आपण एक्झाम्पल थ्रू आपण ती लक्षात ठेवायची आहे. रूल इज a number is divisible by 11 if the difference between कुणामधला डिफरन्स बघायचा आहे पाहूया. the sum of the digits in the odd places from the right कडून odd places डिजिट घ्यायचे आणि त्याचे सम करायचे. ओके. and the sum of the digit in the even places from the right, पुन्हा राईट पासून जे इवन प्लेसेस तयार होतात त्याची सम करायची आणि या दोघांमधला डिफरन्स जर 0 असेल इज आयदर 0 और मल्टिपल ऑफ 11 दॅट मीन नंबर इज डिव्हिजिबल बाय 11. जर ह्या दोन्हीमधला डिफरन्स 0 आला किंवा 11चा मल्टिपल आला तर तो नंबर 11ला डिव्हिजिबल असतोच असतो. 1 डिजिट ऑब्वियसली नॉट अवेलेबल बिकॉज ऑफ 11 इज 2 डिजिट नंबर. ओके. 2 डिजिट नंबर्स 10 to 99 all multiple of 2 digits 11s, all multiple of 2 digits 11, 22, 33 etc. ओके. 3 डिजिट्स मध्ये आपल्याला रूल अप्लाय करायचा आहे. एक्झाम्पल पाहूयात. एक्झाम्पल पहा. 237 एक्झाम्पल घेतलेला आहे मी रूल लिहिते तिथं. सम ऑफ द डिजिट्स इन द ऑड प्लेसेस. ऑड प्लेसेस कोणकोणते आहेत? 7 and 2 कॉज फर्स्ट अँड थर्ड प्लेस ऑड प्लेसेस झाले. 2 + 7 9. सम ऑफ द डिजिट्स इन द इवन प्लेसेस. इवन प्लेसेसचे डिजिटची सम. इवन प्लेसेसला पण 3 डिजिट नंबर आहे. 3 हा तसाच राहिला. 9 - 3 6. 6 is not divisible by 11. That means 237 is not divisible by 11. Okay. The next one is 679 is the number. Sum of the digits in the odd places 9 + 6 15. Sum of the digits in the even places only 7. 15 - 7 is equal 8. 8 is not divisible by 11. That means 679 is not divisible by 11. अशा प्रकारे 50 एक्झाम्पल घ्यायचे आहेत. किमान 25 एक्झाम्पल घ्यायचे आहेत आणि प्रॅक्टिस करायची आहे. मॅक्झिमम प्रॅक्टिस करा आणि तुम्ही बघाल हा रूल तुमच्या कसा लक्षात राहतो. एक्झाम्पल प्रॅक्टिसमुळे रूल आपल्या परफेक्ट लक्षात राहतो. तुम्ही एकदा करून पहा. ठीक आहे. नेक्स्ट वन 4 डिजिट नंबर. 4 डिजिट नंबर इज 1236. Sum of the odd places 6 and 2 is equal 8. Sum of the even places 3 + 1 is equal 4. 8 minus 4 is equal 4. 4 is not divisible by 11. That means 1236 is not divisible by 11. Okay. The next one is 9735. Sum of the digits in the even places 7 + 5 12. Sum of the digits in the even places 3 + 9 12. 12 - 12 0. दॅट मीन रूलमध्ये सांगितले जर 0 किंवा मल्टिपल ऑफ 11 आला तर तो नंबर काय असतो? डिव्हिजिबल असतो. दॅट मीन 9735 इज डिव्हिजिबल बाय 11. मी क्रॉस चेक करून पण पाहिलेलं आहे बघा. 11ने आपण डिव्हिजन जी करतो ती डिव्हिजनही मी केलेली आहे आणि तुम्ही पाहून घ्याल आन्सर 0 लिहिला आहे. दिस इज द टर्मिनेटिंग. सो 11 काय आहे? डिव्हिजिबल आहे. अशा प्रकारे डिव्हिजिबिलिटीचे रूल सांगितलेले आहेत. मी खूप साध्या पद्धतीने सांगण्याचा मी छोटासा प्रयत्न केलेला आहे. प्लीज या व्हिडिओचा तुम्ही फायदा घ्या. बोरिंग वाटत असेल तरी पण तुम्ही जर प्रयत्न केला, तुम्ही जर डीपली ते बघितलं, लक्षपूर्वक ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल. अशा पद्धतीने आपण जर अभ्यास केला तर बेसिक कन्सेप्ट आपल्या क्लिअर होतात. आणि तुम्हाला सांगते बेसिक कन्सेप्ट क्लिअर असल्याशिवाय तुम्ही कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम क्रॅक करू शकत नाही.
प्लीज तुम्ही बेसिक कन्सेप्ट क्लिअर करा. तुम्ही कोणत्याही इयरमध्ये असाल, 3rd, 4th, 5th अँड 6th, इवन तुम्ही 7thमध्ये जरी असाल आणि हा सिलेबस तुम्ही जर पाहिलात तर तुम्हाला तो खूप युजफुल आहे. या सिलेबसचा तुम्ही फायदा घ्यावा, या नोट्सचा तुम्ही फायदा घ्यावा आणि एकदा प्रॅक्टिस करून पाहावी. तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल याची शाश्वती मी देते. अशाच प्रकारे माझे व्हिडिओ पाहत राहा. प्लीज डू द लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू सो मच. थँक्यू.